कशा आहेत तुम्ही आणि आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर जाम दिसत ना आपण ब्लॉग करतो काही चिन्मय जाम दिसत ना आपण ब्लॉग करतो. तर बघूया आपल्या ब्लॉगमध्ये कशी मजा येते. आज आपण लालबागच्या दर्शनाला झालेलं आहे. सो बघूया दर्शन भेटतो का नाही, किती गर्दी आहे. सो आपल्यासोबत जाड्या आणि लुकड्या मोठ्यावर पडलो की जरी दाद्या काहीच गर्दी बघा गर्दी बघा. ही गर्दी बघून मला एकच गाणं आठवतो. वहिनी भाजी करायला झवली वाटाण्याची वहिनी भाजी करायला झवली वाटाण्याची. सो काहीच बघायला गेला ना, मला खूप भूक लागली. खूप म्हणजे पक्की भूक लागली. पक्की म्हणजे जाम भूक लागली. जाम म्हणजे एकदम बेकार भूक लागली. तर आता आपण पहिले जाम खाऊन घेऊ. पाणी घेतलं मारायला. हे आमचे पोशीरचे नवरा बायको हातात हात घालून कसे चालले बघा. हा काय कसं वाटतं तुमचं नवीन जोरप चालतंय रस्त्यावरनं टुनू चुनू कालच शोधतो, कालच भेटत नाही. काही तर मारामारी खाण्याची रात्री काहीच बघायला गेला. तर आता 2 वाजलेत. जस्ट आलोय आम्ही. जाम बेकार वाटतो. म्हणजे रातभर झोपलो नाही. 2 दिवस झाले काही झोपलो नाही. सकाळी फक्त घरी येऊन 2 तास झोपायचो. आज वापस आलोय. जाम शिवाय जातात. पण काय करायचं आता, काय फिरायची हाऊस. मग त्यात पडला पाऊस. मग काय करायचं, जाऊ दे. बघा तुम्ही ब्लॉग बघा. आहे इथं खातो इथं गाईच ते चायनीज बेल खात होते आणि मला उलटीसारखं होतं. म्हणजे मलमलतोय कारण झोप नाही झाली. हे सगळ्यांचंच कारण आहे. पण म्हणून मी बोललो काहीतरी सँडविच खाऊ हलका फुलका. जरा पोटाला पण आधार भेटेल, मनाला पण आधार भेटेल आणि मन याच प्रकारे आपला तृप्त होईल. तुम्ही पण अशाच प्रकारे माझ्यासारखा विचार घ्या. तुम्ही पण माझ्यासारखा मोटिवेशन घ्या आणि मस्त काहीतरी बना. मी बनलो नाही पण तुम्ही बना. जय सद्गुरू. आलो सँडविच खाला. मला वाकट्याला घेऊन या. मसाला चांगला सँडविच बनवतो पण आपल्या जिऱ्यासारखी चव नाही काय. ही बघा आमची संध्याबाई कशी खाते. ओ वाव ओ वाव. हे बघा आमचे मोठे हत्तीचे दुसरे पोरगे. पहिल्यांदा विषय कसा माहिती आहे का, पहिल्यांदा आपण चालू चिंतामणीच्या दर्शनाला. सो चिन्मयबाईची परमेश होती का इकडे यावा. तो माझ्या पाठी लागला. बोलू चिन्मयची हाऊस पुरी करायला आपण जाऊया. काहीचीच बाप्पा आपले पण जरा मागणं पूर्ण करेल. प्लीज पोखरीला चिंतामणी आहे. व्हॉट्सअप गर्दी प्लाझा इथं तुम्ही फोटो काढायला आलो का, पाय पडायला नाही आलं का. चले भाई फुल बादशाह माहोल. हे बघा आपला हत्ती आलाय, बारका हत्ती. कसला मोठा गोला आहे आमचा. अगं मांजे अरे गर्दी कशी आहे बाबा. चिनू गर्दी व बेकार गर्दी आहे. गणपती बाप्पा मूर्ती मंदिर मामा की एक विराम माते की एलकोट जय श्रीराम. काही विषय नाही. घसा गेलाय माझा. ओरडता पण थोडा पण. अरे हो बाजू इथं ओरडता पण एवढा घसा गेलाय. आता विक्स लावायला लागेल. थोडी विक्स खातो घरी. अरे माझा चिंतामणी आला. अरे माझा चिंतामणी आला. आता दर्शन झाला. शेडाका भिजलं कामात. नाव तर पण जाम बेकार झालंय. आता कदाचित चाललं मुंबईच्या राजाला. तिकडे दर्शन घेऊ. नंतर लालबागच्या राजाला हो. बघू लालबागच्या राजाचा मुश्किल आहे यावर्षी का दर्शन भेटेल. मागच्या वर्षी सहज भेटलेला. ब्लॉगमध्ये बघितलं असेल तो ब्लॉग. मला वाटतं लागचा होता. नंतर आपला ब्लॉग आहे. करा हलवलं सपोर्ट करा. लगेच नका सपोर्ट करू. हलवलो करा. एवढी काही अपेक्षा नाही माझी. टाइमपास म्हणून आपला बनवायचा. टेन्शन मध्ये दिसतं. चिनूबाई दर्शनाला घ्यायला चालले. सेटिंग लागलेली आहे याच प्रकारे. चिनूबाई थँक्यू चिनूबाई. आता चाललो आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला. बरं वाटतं एकदम बरं वाटतं. कसं वाटतं बघा मला बघा बरं वाटतं. रोहित शेठ कसं वाटतं. एक नंबर वाटतं. मला पण जाम मजा वाटतं. असं
ॲक्च्युली काही चिनू शेड आम्हाला चरण दर्शन करावं नाही तर चरण दर्शन नाही सॉरी मुख दर्शन भेटलं तरी बस आहे आणि त्या पण लालबागच्या राजाचा हा माझा कसा वाचला आवाज येतो का तुम्हाला माहीत नाही पण थोडा ॲडजस्ट करून घ्या. चिनू शेट इकडे बघा आय लव्ह यू. हॅलो हॅलो हा वाचतं ना तिकडे आता चिनू असं वाटतं चिनू टाइमले आपल्याला राजाचा दर्शन होतो बाबा एक्साइटेड मजा आले भरपूर. मारायला रोहित बाई खवलले जाऊ दे मला जाऊ दे आपलंच गणपती डेकोरेशन भारी आहे काय सोयीत. हा बाबा तुझ्या लग्नात आपण असंच डेकोरेशन करू. नाही जरा इथं जरा बोलले ना इथं 0चा बल लावू तिथं 100चा बल लावू म्हणजे कसा इथून बघू जास्त पडतो इथून कमी पडेल का बरोबर ना. मोरया रे मोरया रे मोरया रे मोरया रे मोरया रे अंबले अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला, अरे माझा चिंतामणी आला. राजाचा दर्शन आम्हाला जायला नाही जाम भारी वाटलं काय बोलणार वाटला कसा वाटला आवाज शपथ सांगतो लय मजा आली जाम भारी वाटला परफेक्ट. भाई तुला सांगतो अर्धा तास पण नाही रे जाम भारी वाटला. कोकणीला चिंतामणीच्या राजाला पण चरण दर्शन घेतला इकडे पण मुख दर्शन घेतला भावा मनापासून लय भारी वाटतो यार. रे सांगतो जाम भारी वाटला. प्रसाद घेऊ आता निघू लागत आपल्या मुंबईच्या राजाला जाऊ मुंबईच्या राजाला जाऊ आता तिकडचा पण आपण ब्लॉग बनवू. जाम भारी वाटला म्हणजे एवढा भारी वाटला ना बोलायचं एवढा भारी वाटला. आजच्या दर्शनाला पण फक्त अर्धा तास लागला. अर्धा तास लागला 20 मिनिटं लागला. अर्धा तास बोलू आपण. अर्धा तास लागला. अर्धा तास लागला आता मुंबईचा राजा करू बाकीचे थांबता 2-2, 3-3 तास. आपल्याला किती वेळ लागला फक्त अर्धा तास भावा. सेटिंग सगळं सेम गेम सेटिंगवर फक्त सेटिंग बाप्पाच्या दर्शनाला पाहिजे दुसरी सेटिंग. हा बाबा दुसरी सेटिंग आयुष्याची वाट लागते. चलो अभी मुंबई का राज्य करते हैं गाइस. चलो बाद में मरीन्स को वगैरह बैठेंगे उधर सोएंगे एंजॉय करेंगे. एंजॉय में मस्त रहेंगे. टिकट काढायचं नाही सिमजा आला माहिती का सिमजा आला अरे वो नाही हो 500 रुपये त्या वेपरवाल्याला 40 रुपयेचा वेपर त्यांनी दिलं 500 रुपये ना सुट्टच येतं राहायला 40 रुपयेचं वेपर 500ला घेतलं. काय कॉलेजमधली कुठली पोरगी असेल याच्या पाठी लागलेली असेल नको लागू बाई धंद्याला लागशील तू असं नुसतं नावाला आहे नावाला शनिवारी पण वयच का तू ये फक्त 500 रुपये 500 जाऊ दे रे भावा. भावा थोडा दान धर्म करायचा असेल काय बोलशील दान धर्म करा भावा. दान धर्म. इथं आल्यावर आलं लक्षात आलं का बाबा 500 रुपये राहिलो नाही. फोटोशूट चालू आहे रे काहीसा फोटोशूट चालू आहे. हे थांब त्यांना पण जाऊ दे. बबल्या तुला नाही काढायचं फोटो रे नाही एवढं गणपती गेलं डायरेक्ट व्ही आय पी दर्शन भेटतो. अरे एवढी मोठी माणसं नाहीत आम्ही कशाला एवढं सगळं करता आपल्याला एवढी व्ही आय पी ट्रीटमेंट दिलीच कशाला जाते. ओळख भाऊ ओळख लागते त्याच्यासाठी. ओळख. ओळखीच्या नाव यायला सगळे व्ही आय पी याच्यामधून जातात त्या 300 आहे का बघ दर्शन हे लाईनीवाली माणसं एवढे आपल्याला लाईनीची गरज नाही लागत भावा. ना आपण असं झालंय काय विषय आपल्याला लाईनीची गरज लागणारच नाही. ओळख पाहिजे त्यासाठी फक्त बाकी काय नाही. ए नंदू शेटे ना आमचा रिप्रेझेंटिंग लालबाग आपला मलाच फोटो काढायला जागा नाही. मूर्ती आहे तशी भारी आहे नो डाऊट. काही जाम भारी वाटतो पक्काच भारी वाटलं आज भाई जाम काय मला शब्दच नाही राहिलं बोलायला. का या केला का चल माझी नेम भारी आहे माझा. चल चल पैसे तू भरायचे. चला घरी
चला घरी आहे तसं कधी पहिले खाऊन घेऊ बाबा मला मरल बाबा हे मोमोज तर मोमोज खाल्लंच नाही रे एवढं महिना आलं काय बोलायचं बॉडी पण नाही होत ना डाएट पण नाही होत करू तर करू काय आता काहीतरी खातोय त्याच्यानंतर काय हां त्याच्यानंतर जाऊ मरीन्सला कारण कॉफी प्यायची कॉफी तर जाऊ दे पहिलं मला पोट भरायचे ओव्हर म्हणजे एवढी भूक लागली ना एवढी भूक हां बोल ना तेच काय ते खाऊन घे ना गर्दी नाही जास्त त्या भयाला शिवा घालतो तिने काय लास्टला भयाला शिवा घालतो हे गाली दे रे क्या मार उसको हाँ हाँ काय हा आला शिवा देतो बसत तरी पण त्याला शिवा देतो ना 10 रुपये तरी शिवा देतो त्याला पैशामुळे शिवाय नाही पाण्यामुळे शिवाय देतो काय घाणपाणी वापरतो का नाही रे चांगला वाणी होता नुसता नावाला शिवाय देतो आमचा पोरे आजारी पडला ना मग येतो तुझ्याकडेच मी विचारा गुणाचा बाण ना आमचा वडाव काय बी घाटल त्याला हे बुडाचा जलजिरा कितीला दूध नाही लागले आता आमचा मसाला डोसा घाला बघू आता खाऊन करतो नाही बोलतो मरीनला आपल्याला जायचं ना चला हा मरीनला आता इथून चीज पुढं नाही सोळा 12 वाटतं इकडं सकाळी एकदा दोनदा गेलतो ना सकाळी गणपती लाज आहे ना शर्मा खातो पनीर शोरमा तो कसा लागेल चल मग खाऊ. नको नको ना जाऊ दे नको. ए, घरी राहिला 2 बेड आहे ना हा त्यांना बोलतो हा हॅलो काय पुढं 4.5 झाले जुनू आता लोकल आहे अजून आहे ना आया था पेजू भाई से मिलने नहीं नेक्स्ट टाइम इन बॉम्बे श्रवण भाई का मेरे बहुत बड़ा फैन है ये वकला बघ मला कॉपी पाहिजे रे तिकडची बाकी काय नाही भावा मला पण जायचे मरीनला माझी कॉपी एवढी बादशाह असते ना आता श्रवण एवढा बोलते म्हणजे कॉफी तर प्यायलाच लागणार बाई थोडा बेकार वाटतं तू समोसा घालला एवढं सांग थोडी गडबड वाटते पण आता गडबड नको आला चला गाईस ना दुसरी गडबड व्हायची खरंच ते स्लो आहे नको 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 यार काय भावात असं करता यार तुम्ही एक चिन्मय म्हणून मरीन कॅन्सल राहील बाकी काय नाही हे नाही यायचं गर्दी आज नाही आता घरी मी उचलला कसा वाटला चिन्मय शेट कसा वाटला? नको तर ऐक नको घरी यार जाऊ दे घरी नको पाहतो घरी कारण कसा वाटला आता मरीनला खाल्लं ते नुसतं टाइम वेस्ट झाला मरीनला आता टाइम आहे का सांगली जाऊ दे मजा हा नको तर चल घरी तुला काय काम नाही उद्या जायचे का आम्हाला माझं काही त्याच्या मुलं आता मरीन आपल्या कॅन्सल याच्या मुलं अरे नाही यार त्याच्या मुलं याला जायचंय मला पण जायचंय पण घेऊन विषय नाटकात करतो ही बघ आता जाईल बघ बाजूनी 10 5 3 2 1 आली बघ काय यार आम्ही तुम्हाला आता मध्ये तुला काय रे जायचे मरीनला ते एकटा नाही जायचं त्याला आपण हे कुमार जायचं मध्ये मग काय करायचं बोल गेले आता काय करतो 1 तासाने असं तुला जायचे कुठं उद्या तुला उद्या कुठं जायचे अरे अर्धा तास 15-20 मिनिटं होय की नाही 15-20 मिनिटं बसू 15-20 मिनिटं 15-20 मिनिटं बसू लगत जाऊ अरे ऐकायलाच मागत नाही जसा काय याला बोलवतो याला जाऊ दे आता त्यांच्या
5:56 आता 1 तासाने train आहे complete. एक तासाने 5:56 5:56. जाम क्वालिटी माणूस आहे, जाम क्वालिटी माणूस. So guys, आता आलं शिर्शीला. खरंच जाम CST ची वैताग जिम आलाय. बघायची का ट्राली? मरीनला जायची पण इच्छा नाही आता, पण जाऊ दे तेवढंच डोक्याला रिलीफ. कॉन्टेंट झालं मग असंच चाललंय ब्लॉगचा काय ते टाइमपास बनवतो. जो अफजल खान तो आकिब शेख, यो फुल अफजल खान, यो कोण आहे? मी बंड्या मामा. यो बंडा मामा. गाईज ॲक्च्युली मरीनला जायचं होता, आपण मरीनला झाला कॅन्सल बिकॉज आमची ट्रेन आहे आणि ती ट्रेन गेली तर उद्या पहिल्या दिवशी गणपतीचा आजचा दिवस आहे तर काय भेटणार नाही. म्हणजे पाहुणे वगैरे चालूच असतील. ते चिनू शेट मुलं पण जरा प्रॉब्लेम झाले. पण जाऊ दे आता घरी जाऊ. खूप दिवसातनं ब्लॉग केला. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. म्हणजे काय नाही आवडला असेल तरच करा. चिनू 2 गोष्ट बोल. आता तुझ्या मुलाचं घरी चाललं तर काय माझ्या मुलं काय माझ्या मुलं मग चल मरीनला. मला काय नाही तर त्याला कामाला जायचे आणि त्याला आहे मला काही नाही यायला मग ठीक आहे तो असाच सपोर्ट करत राहा. यायला निघलो होतो हा यायला निघलो होतो हा काय असं सपोर्ट करत राहा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय मा.